राज्यातील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे। परिणामी जून अखेरपर्यंत कर्जाचा आकडा 8,55,397 कोटीपर्यंत होता आणि आता शेवट अखेर 9 लाखावर पोहोचला आहे। काय सांगा? असं आहे की ज्या वेळेला राज्याचा जो एकत्रित अर्थसंकल्प मार्च महिन्यामध्ये सादर झाला त्यावेळेलाच ही बाब आम्ही विरोधी पक्षाच्या वतीने आणि खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण अधोरेखित केली होती की या महाराष्ट्राची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळलेली आहे। महाराष्ट्रामध्ये आर्थिक बेशिस्त जी आहे ती असायला पाहिजे ती बेशिस्त झालेली आहे आणि त्यावेळेला राज्याच्या अर्थमंत्र्यांच्यावर अत्यंत कठोर शब्दामध्ये मी टीका केली होती। याचं कारण असं आहे की राज्याचा एकूण अर्थसंकल्प हा 6,70,00,000 कोटीचा होता, पण त्याच वेळेला मार्च महिन्यामध्ये राज्याच्या डोक्यावर 9,73,000 कोटी रुपयाचं कर्ज त्यावेळेला झालेलं होतं त्यावेळेला। आणि म्हणून आम्ही हे सांगत होतो की नेहमी सिल्कीचा नाही परंतु किमान महसुली तुटीचा फार अर्थसंकल्प असू नये असं आम्ही सांगत होतो। पण लोकांना निवडणुकीच्या पूर्वी दाखवलेलं गाजर, निवडणुकीच्या पूर्वी सरकारी पैशातून लोकांची विकत घेतलेली मतं, लोकांच्या हे लक्षात येत नव्हतं की आपलेच पैसे आपल्याला दिले जात आहेत। याचा अर्थ आपल्या डोक्यावर भविष्यामध्ये खूप मोठा कर्जाचा बोजा होणार आहे। राज्यावर कर्ज म्हणजे कोणावर? राज्यातल्या जनतेच्या डोक्यावर कर्ज। हे सरकार पूर्णपणे आर्थिक बेशिस्तीमध्ये आणि प्रचंड भ्रष्टाचार करून राज्याला कर्जाच्या खाईमध्ये लोटलेली ही वस्तुस्थिती आहे।